तुम्ही म्हणलात की 21 कोटी लोकांना सर 21 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून बाहेर काढलं, मात्र 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा द्यावी लागते हे पण तुम्ही म्हणलात. जर 21 कोटी जर गरिबी रेषेतून बाहेर आले तर मग 80 कोटी अन्नधान्य हे कसं काय द्यावं लागतं? पहिली गोष्ट अशी आहे की 21 नाही 25 कोटी लोक गरिबी रेषेतनं बाहेर आले आहेत. गरिबी रेषेतनं बाहेर आले तरी देखील ते काही एकदम श्रीमंत झाल्यात अशी परिस्थिती नाही आहे. आता ते एक डिसेंट अशा प्रकारचं जीवन जगू शकतात आणि म्हणून जोपर्यंत ते या परिस्थितीत कायम होत नाही, कारण असं यापूर्वी आपण बघितलेलं आहे की काही लोक गरिबीतनं बाहेर येतात आणि पुन्हा गरिबीत जातात. त्यामुळे त्यांना किमान 2 वेळच्या जेवणाची चिंता करावी लागू नये आणि त्यांनी आहे त्यापेक्षा अधिक सक्षम व्हावं, सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, या दृष्टीनं 5 वर्षाकरता ती योजना चालूच ठेवण्यात आलेली आहे. सर आपण पीएमची जी 12 वर्षाची कामगिरी आहे त्याच्याबद्दल आपण बोलला. तर कुठून बोलतो ही जे विलिनीकरणची चर्चा सुरू झालेली आहे, कशाचं विलिनीकरणची चर्चा सुरू झाली आहे एनसीपी किंवा ममता दीदींच्या काँग्रेसमध्ये 12 वर्षाची जी कामगिरी आहे त्याचा परिणाम आहे का आणि याच्यावर आपण काय सांगाल? पहिल्यांदा तर या विलिनीकरणाबद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलिनीकरणावर चर्चा सुरू करता. पण हरकत नाही. पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसत आहेत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही. आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच. सर, तुम्ही शेती क्षेत्राच्या संदर्भात अनेक उपाययोजना केल्याचं सांगितलं, परंतु एमएसपीचा मुद्दा अनेक वर्षांपासून दशकांपासून प्रलंबित आहे. मात्र एमएसपीसाठी सरकार सकारात्मक जरी असलं तरी त्यातला जो टेक्निकल ग्लिच आहे की एमएसपी पेक्षा कमी दराने जे खरेदी करतात त्यांच्यावर कारवाई, याबद्दल सरकारची काय भूमिका आहे? पहिल्यांदा तर मोदी सरकारला एका गोष्टीकरता धन्यवाद द्यावा लागेल. 2014 साली MS स्वामीनाथन यांनी रिपोर्ट दिला. 2004 साली MS स्वामीनाथन यांनी रिपोर्ट दिला. 4 पासनं 14 पर्यंत UPAच्या सरकारने स्वामीनाथन रिपोर्ट लागू केला नाही. मोदीजींचं सरकार आल्यावर 2016 साली मोदीजींनी स्वामीनाथन रिपोर्ट लागू करून MSP स्वामीनाथन रिपोर्टप्रमाणे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला. त्यावरही काही लोकांनी विरोध केल्यानंतर स्वतः स्वामीनाथन यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून हे स्पष्ट केलं की माझा रिपोर्ट हा 10 वर्ष पेंडिंग होता, तो मोदींनी लागू केला आहे आणि तो नीट लागू झालेला आहे. त्यामुळे MSPच्या संदर्भात सर्वाधिक बोल्ड निर्णय मोदीजींनी केले. खरेदीच्या संदर्भातही आपण जर आकडेवारी बघितली, UPAच्या 10 वर्षात त्यांनी जेवढी खरेदी केली तेवढी खरेदी एकेका वर्षामध्ये काही कमोडिटीजमध्ये ही मोदीजींच्या सरकारने केलेली आहे. तथापि ही गोष्टही खरी आहे की अनेक वेळा शेतकरी खरेदीची वाट न पाहता त्या ठिकाणी शेतीमध्येच सौदा करतात, व्यापारी तो सौदा घेतात आणि त्यानंतर वाढलेल्या दराचा फायदा त्या शेतकऱ्यांना मिळत नाही.
म्हणूनच आपण आज आपल्याकडे स्मार्टसारखी योजना चालवतो, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना चालवतो, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स तयार करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो की त्यांनी माल गोडाऊनमध्ये ठेवून त्याच्यावर उचल घ्यावी आणि योग्य भावातच माल विकावा. अजून जास्त जनजागृती आपल्याला करावी लागेल, जास्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल, पण याची सुरुवात मात्र देशामध्ये आणि महाराष्ट्रात झाली. देवेंजी फॉरेन डायरेक्ट विनोद यादव दी मराठीहून. सर, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर 1 राहिलेला आहे. या 12 वर्षाच्या कार्यकालामध्ये पंतप्रधान मोदींच्या कितपत महाराष्ट्राला फायदा झालेला आहे, एक विषय. दुसरं सर, अल्निनोमध्ये शेतकरी जे आहे अडचणीत येणार आहे, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी काय अपील करतो? पहिला जो प्रश्न आहे, मी मोदी साहेबांचे आभार मानेन की त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट इकोसिस्टीम तयार केली, त्यामुळे विक्रमी गुंतवणूक, विदेशी थेट गुंतवणूक भारतामध्ये झाली आणि अर्थातच त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. कारण आलेल्या गुंतवणुकीच्या 40% गुंतवणूक त्या महाराष्ट्राने केली आहे आणि महाराष्ट्र सातत्याने नंबर 1च आहे. आपण 2015 पासून 2019पर्यंत नंबर 1 होतो. 21-22 मध्ये आपण 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर गेलो, पण पुन्हा 23 पासून आपण नंबर 1 आहोत. याही वर्षी आपणच नंबर 1 आहोत, त्यामुळे त्याचा निश्चित फायदा झाला आहे. दुसरा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो. मी माझ्या बजेटच्या भाषणामध्येच अल निनोच्या संदर्भात त्या ठिकाणी वाच्यता केली होती आणि त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणं कामी येत नाहीत. पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाची छोटी स्ट्रक्चर्सच कामी येतात. त्यामुळे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपण भर दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देऊन ही जलसंधारणाची स्ट्रक्चर्स कशी पूर्ण करायची हे आपण सांगितलं आहे. चाऱ्याची टंचाई तयार होऊ शकते, त्या दृष्टीने आपण जो आपला पशुसंवर्धन विभाग आहे आणि कृषी विभाग आहे यांना त्या ठिकाणी सूचना देऊन वैरण विकासाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल. पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीचे इंडिकेशन येत आहेत त्यात अडचण मोठी असेल. पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू. विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो. राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीनं पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल. म्हणून आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवला आहे, तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडनं येणाऱ्या ॲडवायझरीकडे लक्ष द्यावं आणि जशा जशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये आमचं जो काही कृषी विद्यापीठं आहेत आणि राज्य सरकारची कृषी विभागाची यंत्रणा आहे, ही यंत्रणा ज्या ॲडवायझरी देते आहे त्यानुसारच, आणि आम्ही SMS पाठवतो आणि महाविस्तार ॲपवर देखील आम्ही सगळी माहिती देतो, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात अशी विनंती. सर, ह्याच्यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न हा बदलणे आणि तो लागू करणे हे एक जनरेशनल काम आहे, म्हणजे ज्याला 4, 5, 6, 7 वर्ष लागतात. हे एकदम होत नाही. याचं कारण त्या संदर्भात जेव्हा क्रॉपिंग पॅटर्न आपण बदलतो तर त्याकरता तशा पद्धतीचं वाण उपलब्ध करून देणं, तशा पद्धतीचे इनपुट्स उपलब्ध करून द्यावे लागतात, त्याला मार्केटशी लिंकेज करून द्यावं लागतं, मार्केट तयार करावं लागतं.